पाण्यासाठी नागरिकांची दररोजची धावपळ वाढत असतानाच तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न आता प्रशासकीय पातळीवर चिघळताना दिसत आहे। शहरातील पाणी पुरवठ्याबाबत वाढत असलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अंबरनाथ नगरपालिकेत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक नगराध्यक्षा तेजस्वीताई करंजुले पाटील यांच्या दालनात पार पडली। या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। शहरातील अनियमित पाणी पुरवठा, पाणी चोरी, पाणी गळती तसेच पाणी व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून पाणी समस्येवर ठोस व समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत। आम्ही रोज पाणी पुरवठा करू शकत नाही, आमच्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध नाही असे सांगत प्राधिकरणाकडे आवश्यक कर्मचारी नसल्याचेही कारण अधिकाऱ्यांनी मांडले। त्यामुळे उपस्थित नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आम्हाला फक्त तुम्ही लिहून द्या, आपण एमआयडीसी वर आम्ही करू, तुमची एजन्सी आम्हाला नाही पाहिजे। तुम्ही म्हणता पाणी देऊ शकत नाही, आम्हाला तुमची जी आम्हाला दररोज देईल त्या एजन्सीला आम्ही काम देऊ, एमआयडीसी असो चालेल आम्हाला। साहेब आपलेच अधिकारी लावते, आपलेच कर्मचारी लावते, तेच कर्मचारी प्रायव्हेट जे आपल्याला घ्यायचे। 4 दिवसापूर्वी मी देशपांडे साहेबांना कॉल केलेला, ती पण जबरदस्ती दिली आहे एमजीपी चालावी म्हणून। मुख्य अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य आहे का आपण दुसऱ्या एजन्सीची बोलायचं, एमआयडीसी। यावेळी अनेक नगरसेवकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रभावीपणे काम करत नसून अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठ्याचा संपूर्ण कारभार पुन्हा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही संस्था नको, पाणी पुरवठ्याचा कारभार नगरपालिकेकडे द्या अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली। नागरिकांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न असल्याने यापुढे कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान या विषयावर लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। अंबरनाथकरांना सुरळीत पाणी पुरवठा नेमका कधी मिळणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे। आम्ही लोकांना 2-2, 4-4 दिवस पाणी येत नाहीये। हा प्रश्न आम्ही लक्षात घेता एमजीपीच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं। त्यांच्याकडे आम्ही विचारलं असता की आम्हाला रोज पाणी येत नाहीये किंवा काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्याकडे सक्षम उत्तरं आम्हाला मिळालेली नाहीये। त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे अधिकारी पण पुरेसे नाहीयेत, त्याचबरोबर ते आम्हाला रोज पाणी देऊ शकत नाही, 1 दिवस आड पाणी आता सध्या देतात आणि नागरिक आता सांगतायत आम्हाला 4-4 दिवस पाणी येत नाही। त्यांचं म्हणणं होतं 1 दिवस आड, पण कुठलंही ठोस म्हणजे असं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे। तर सगळ्या नगरसेवकांचं असं आमचं मागणं आहे की आता एमजीपीनी हँडओव्हर करावं नगरपालिकेकडे आणि आम्ही एमआयडीसी असेल किंवा अन्य कुठल्या एजन्सीज थ्रू पाणी पुरवठा अंबरनाथ शहराला कसा चांगला होईल ह्याचा प्रयत्न करणार आणि याला वेळ आम्हाला घालवायचाच नाही, कारण की हा मोठा प्रश्न आहे आणि हा की आम्ही जिथे जातोय तिथे आम्हाला पण लोकांची तीच मागणी येते। अक्षरशः सगळ्या नगरसेवक असतील किंवा मला स्वतःला सुद्धा लाज वाटते तर जायला लोकांमध्ये की तोच प्रश्न सांगतात आहे की पाणी कधी येणार आणि त्याच्यामुळे हा पुढच्या 8 दिवसात नक्कीच आम्ही त्याचं उत्तर देऊ। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।